रक्त की पुसून चलते नाही. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्याला आईने नाश्त्याला काय बनवले हे बघा मित्रांनो. आजच्याला आईने नाश्त्याला बनवले गव्हाचा चीक. तर मित्रांनो, बाकी सगळी बाहेर बसल्या. रिया घरात बसली. का बसली घरात? मोबाईल. घरात गरम होते, बाहेर बस की. तर मित्रांनो, घरात आलोय तो भैया गपचिप मोबाईल बघत बसला. मोबाईल ठेवून द्यायला लावलाय. ठेवलाय ना. तर मित्रांनो, मला येताना ना दिवाणचा कॉर्नर लागलाय. रक्तच निघलंय. लय रक्त निघायला लागले. हा बघ, पायाला रक्त यायला लागले. ओखी लागले. आग आता आगाग व्हायला लागले म्हणून कळले. लय आगाग रक्त पडायला लागले खाली. पूर्ण रक्त सांडण घरात. तुमचा कॉर्नर कापलं बघा, किती रक्त गेले. मग कसले कापले बघा. काय केलं? ते कपडे ठेवायचं रॅकचं कापलं. बसाय गेलो ते बोटच गेले त्या खाली. रक्त की पुसून चलते नाही. बघू अजून आण. तर मित्रांनो, आईने पण कोलगेट आणली. आता लय आगाग नाही ना होणार आई. तर मित्रांनो, एवढं काय लागलेलं नाही. थोडं कातड निघले. पण उद्या शूज घालताना सॉक्स नाही घालायला लागणार, कारण काय ना घामाने ना जखम अशी लवचिक होईल. थोडंच लागले नॉर्मल. सगळीजण काळजीत पडले. मला काय झालं ना, घरच्यांना लय काळजी असते. तर मित्रांनो, घरच्या वांगीच्या झाडाला एवढी वांगी गावली आणि वावरातले 7 झाड आहे त्याला एवढी गवार गावली. तर मित्रांनो, ह्या दिवळीत चिमणा राहतो आणि ह्या दिवळीत आहे ना चिमणी राहते. चिमणी इथंच थांबली आणि ना शेवग्याच्या झाडावर ना चिमणा गेला. आवाज देते आणि ती कसला कानोसा लावत्या, तोंड बाहेर काढून बसल्या. तर मित्रांनो, आकांक्षा गेली बघायला बिळात चिमणा आहे का. हाय का? आपण बोलण्याच्या नादात उडून गेली ती. चिमणा कस काय ओळखायचं माहितीये का? नाही नाही, त्याचं बघ पंख निघल्यात एकाच. दिसलं का? आणि बरोबर हे चिमणा आहे ना ह्या बोळीत लपतो आणि चिमणी त्या बोळीत लपतो. आपण त्यांच्या लव्ह स्टोरीवर लक्ष ठेवतोय. मी कस काय ओळखलं माहितीये का? ही दोघं एकत्र का ह्या पंखावरून ओळखले. दोघं एकत्र असतात पुढं पण. तर मित्रांनो, हे सोपा तोडून टाकायचं. मी पडन. एक नंबर पच्ची जम्पिंग काय बोलवलंय तुला कुठं पोहे खायला? कुणी? आदितीने. तर मित्रांनो, मी आकांक्षा आदितीची तिथं पोहे खायला चालले. तर मित्रांनो, लिंबू कापले आणि लिंबाची सगळी केसच बाहेर आलेत. लिंबात रसच नाही. तुमच्या निघलाय का लिंबात? त्याचे बी केस बाहेर नाही लिंबात. हा, तू पिळ बर. लिंबात रसच नाही. सगळी लिंबातली केस बाहेर निघाय नाही, त्यातलं लिंबू हीच नाही. तर मित्रांनो, पोहे खाऊन झाले. आता बॅट बॉल खेळायचे. पण आकांक्षाला एवढी मस्ती आली का नाही. हातात बघे घुसले. बॅटीची सळी घुसली. एवढी काढ. चेष्ट हातात आता सळई घुसली असती. तर मित्रांनो, टंपाच्या जागी जायला तेलाचं डबं लावले. कोण कोण आहे? एकटे काय टीम खेळ. बर चल. बेस्ट ऑफ लक. मी आरुष, आदिती, आकांक्षा. नाही काय दूध का बिस्किट? सुट्टा नाही, दूध का बिस्किट. बर चल. तुमचं काय आहे? दूध का बिस्किट? काय पाहिजे? दूध. ही काय? दूध. ही पडल्यावर त्यांना काय करायचे? बॅटिंग. बॅटिंग करायला ना आपल्याला पडलं जी करायची ती आपण. काय करायचं आधी? बॉल. आपलं हे आहे का? आपल्याला बॅटिंग. बॅटिंग का? कोण पहिले खेळतो? मी. लय जवळ थांब.
कुठं गेला ह्याच्यावरून नाही जाता यायचं कुठे गेलाय बॉल बॉल कुठे गेलाय मित्रांनो बॉल शोधण्यासाठी वर चढलोय पत्र्यावर अजिबात बॉल दिसत नाही तिथं बॉल दिसतोय मला काय आपण का वर चढलोय तर मित्रांनो कुलूप उघडे नुसतं लावलं या आरुषनी मित्रांनो परमिशन घेतली तिथं कॅमेरा लावलाय आणि म्हणतोय तुमचा दरवाजा उघडाय धन्यवाद नारळ नको यायचं सांगते धरून कॅमेरा आहे दिसतंय का दिसतंय दिसला दिसला तर मित्रांनो बोलता अजिबात नाही घ्यावं नारळ फांदी बी खाली तू बी खाली पॉझिटिव्ह बोल ग बाई त्याला किती वेळ पडशील पडशील मला ना मी वरती चढायला वर चढू शकतो उतरता हे नाही मला भ्याव इकडे ये इकडे हे बघ हे कुलूप उघडच आहे तर मित्रांनो फायनली आम्ही ना डेअरिंग करून आत आलोय आता बॉल शोधायचे फक्त आपल्याला पटकेरी बॉल शोधा कुणाला कळायच्या कुठं आता आता आले आले तुम्हाला लगे बॉल सापडला आपली तरी बॅटिंग झाली होती पण याला बॅटिंग पण नसती भेटली तर मित्रांनो आधी ती म्हणली ह्याच्यावर जर बसला ना कसं होईल तर मित्रांनो परत एकदा बॉल आत गेला आता शोधायचं का नाही कॅमेरा आपल्याला स्कॅन करून देतो त्यातला ही लाईट लागते अरे पण आपण काय चोरी करतोय का आधी तिथं लय भीती मग नाना म्हणते कशाला आमच्या ह्याचं सांग रे आरुष तिला एकदा कॅमेऱ्यातलं तर मित्रांनो आकांक्षा विचारते आजीला लाकडं कुठून आणले बाहेर देशातून आणल्यात अरे काहीच नाही काय पण मटण नाही का तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालोय घरी कारण का बॉल पण नाही गावत आता बॉल तेवढा बेकार झाला होता का नाही त्याच्यामुळे बॉलचं काय एवढं टेन्शन नाही रियाने तर मोकरामच हात लावलाय काय वजन आहे धरलं तू तर मित्रांनो फायनली घरी पोचले ना कुरड्या करायला खाट आणली होती रियांची रियाला दिली रियाने तर याने नुसता हात लावला होता हात नव्हता सगळं वजन तू उचललं होतं का अख्खं नव्हतं मग थोडंच उचललं होतं मित्रांनो आरुष नाणीतला आपला आरुष त्याला शोधतोय ओ भाई साहब आरुष इथं लपलाय तर मित्रांनो मी झोपलो होतो अचानक लक्षात आलं की ब्लॉगच एंड नाही केला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट लय दमल्यामुळे लक्षात नाही राहिलं गुड नाईट